थंडी पडायला सुरुवात झाली की खूप साऱ्या हिरव्या भाज्या बाजारात येतात. त्यातलाच हा पावटा. तर हा छोटा पावटा आहे, छोट्या आकाराचा. याला चुनीला पावटा म्हणतात आणि हा चवीला खूप टेस्टी असतो. नेहमीच्या पावट्यापेक्षा हा जरा चवीला जास्त छान असतो. तर नक्की जर तुम्ही हा आणत असाल तर एकदा करून बघा. तर आता याची भाजी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पावटा स्वच्छ पहिल्यांदा निवडून घेतला, धुवून घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर आता भाजीसाठी इथे पॅनमध्ये मी तेल घालून घेत आहे. तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आणि भरपूर सारा कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे. कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर कांदा थोडा वेळ मी परतून घेणार आहे. त्यामध्येच मी जो पावटा आहे तो घालून परतणार आहे, जेणेकरून कांदा आणि पावटा दोन्ही आपले छान परतले जातील. तर त्याच्या अगोदर इथे पाव चमचा मी हिंग घालून घेणार आहे आणि पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण पावटा निवडून घेतलेला आहे तो आता इथे मी घालून घेणार आहे. आणि तेलावर छान पावटा तो अगोदर परतायचा आपल्याला. छान तेलामध्ये ते पावटा परतला गेला पाहिजे, तरच त्या भाजीला चव येते. हे एक लक्षात ठेवा, अजिबात गडबड करायची नाही. पावटा आणि कांदा आपल्याला दोन्ही छान हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ छान परतून झाल्यानंतर इथे मी त्यामध्ये आता मसाला घालणार आहे. तर इथे मी कांदा लसूण मसाला, जो माझा घरचा कांदा लसूण मसाला आहे, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, तो इथे मी घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही जो तुम्ही यूज करत असाल तो मसाला तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी, एक टोमॅटो घालणार नाही. तर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तो घालून घेत आहे. पण टोमॅटो मोठा होता त्यामुळे इथे अर्धाच यूज केलेला आहे. तर छान टोमॅटोही शिजला पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान परतवायचं आहे ते. आणि त्यानंतर एक साईडला मी गरम पाणी करत ठेवले, ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ अगोदर छान परतून घ्यायचं, नंतरच आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी अगोदर. परत एकदा मिक्स केलं. छान परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर जेवढं तुम्हाला म्हणजे सुकी भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी कमी घाला. थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर पाणी जरा थोडंसं जास्त घालायचं. आणि छान झाकण लावून आपण नंतर शिजवून घेणार आहोत. खूप झटपट ही भाजी होते आणि तेवढीच टेस्टी होते. थोडा वेळ झाकण लावून शिजवणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये भाजलेल्या दाण्यांचं कूट घालणार आहोत. तर बघू शकता छान उकळी आली आहे, दाणेही शिजले आहेत. मी चेक केलं आणि त्यानंतर इथे मी भाजलेल्या दाण्यांचं कूट घातलं आणि वरून कोथिंबीर घातली आहे. खूपच झटपट भाजी तयार होते. नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडले तर एक लाईक मात्र करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.